पोक्सो कायद्यामुळे प्रत्येक घटक जबाबदार आहे. जो आईनं जरी लपवायचा प्रयत्न केला तर माझ्या एका गुन्ह्यामध्ये 6 महिने आईचा जामीन झाला नव्हता. का तर मुलीला सांगितलं तू सांगू नकोस. म्हणजे ही जबाबदार कोण आहे? अत्याचार होणं हे फक्त पोलिसांपर्यंत ज्यावेळी त्यावेळी येते. म्हणजे लोकांची मानसिकता अजूनही नाहीये. पोलीस म्हणजे आपल्यालाच कामाला लावतील किंवा मीडियामध्ये येईल, मग माझी बदनामी होईल. आणि साहजिक आहे, कारण ज्यावेळी पुरुष अत्याचार करतो त्याच्यापेक्षा जास्त आजूबाजूच्या ज्या महिला असतात त्या मुलीकडे बोटं दाखवत असतात. तिच्या लग्नापासून सगळ्या भविष्याचा विचार पालकांना करायचा असतो. आणि आम्ही पण त्या काळामध्ये खूप म्हणजे मी 80व्या दशकातलं म्हणजे ज्यावेळी टीव्ही मोबाईल नव्हते तेव्हापासून आतापर्यंत आपण बघतो AI पर्यंतचं जग आपल्या डोळ्यांनी झरझर पुढे आलेलं आहे. त्यामुळं त्यावेळी गुगल नव्हतं. गुगल म्हणजेच आपलं ग्रंथालय होतं. व्हॉट्सअप म्हणजे आपण आता हाय, गुड मॉर्निंग, गुड नाईट करत असतो व्हॉट्सअपला. सहज समोर आलं तर बोलणार नाही आपण, पण व्हॉट्सअपवर मेसेज करत असतो. त्यावेळी आपण एकमेकांचा दरवाजा टकटक करून बोलायचो, जेवलात का, खाल्लत का, झोपलात. आता ती परिस्थिती खूप खूप बदलत आलेली आहे. आणि मूलभूत ज्या गरजा होत्या स्त्री अन्न वस्त्र निवारा ते नसलं तरी चालतंय आता, पण मोबाईल हवाय. तो मोबाईल सहज उपलब्ध झालाय. त्यामुळं इतके सोशल मीडियाचे गुन्हे वाढलेले आहेत. ज्यावेळी प्रकरण घडतंय त्यावेळी आपल्याकडे आलेलं असतं. त्यामुळे आपण त्या गोष्टी थांबवू नाही शकत. त्यामुळे जेवढं आम्हाला जागृती करता येईल, जेवढे शाळांमध्ये आम्ही जागृती करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे खूप प्रयत्न आहे आणि आम्ही खूप कारवाया केलेल्या आहेत निर्भया पथकाने. त्याचा अहवाल माझ्याकडे आता सुद्धा आहे.